आमच्या 10 लाख रुपये नुकसान झाली देवा भाऊ। 5-5 हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्ट्या केली। चांगलं एवढ्याच्यात आमचं काहीच नाही, लय आमची जमिनी वाहून गेल्या ते पहा या नदीनी, आमच्या येरी गेल्यात, आमच्या भुसारे गेलेत कांद्याचे देवा भाऊ, लय नुकसान झाली देवा भाऊ। देवा भाऊ मला डोक्यावर लागी झालंय। आज हे काय नाही चांगलं केलं, 5,000 रुपये देऊन शासनाने मदत आम्हाला काहीतरी नाही केलं, समजा वाहून गेलं आमचं, काही नाही, हे बरं नाही झालं दादा, अजित दादा, काय नाही चांगलं केलं। आता काहीतरी करा, तुमच्यामुळे दंडवर घेऊन जामा ना, डोकं उभं शेतकरी तुम्हाला दिसत नाही का? अरे 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 ही गोट नाही, आता नको करू, जीव जाईल निघून। अरे नको ना बाबा, नको ना, त्यांना घाम येत नाही, त्यांना घाम येत नाही बाबा, जीव जाईल मोठा, जीव जाईल, नको बाबा, तू सोयाबीन मी आत्महत्या करणार आता, सरकारने माझी कर्जमाफी दिली पाहिजे। फडणवीस भाऊ कोण आता देतो भाऊ, लय नुकसान झाली माझी। तस नको देवा भाऊ, तस नको डोके उभा, तस नको डोके उभा बाबू, तस येऊन नको। अरे बघा नाही ना देवा भाऊ, शेतकरी माझ्या जागेत रे, त्याच्याकडे कोणतंही बघा रे, तामकुंड तसं नको करू, येते पैसे 2 लाखाची ही झाली, नुकसान झाली। कांदे माझे पाण्यात गेले तर 4 लाखाचे, आणि फळबागाची बी 5 लाखाची नुकसान झाली माझी, आणि 5,000 रुपये दिलेत फक्त मला देवा भाऊनी। एवढ्याच्यात काय होणार आहे मला 5,000नी? माझी 10 लाख रुपये नुकसान झाली, मी आत्महत्या करणार आहे आता। तस नको पर्याय नाही मला, पर्याय नाही करू, ते काय तुमची एक सांभाळा थोडी येते। आम्ही कर्ज काढलंय, आम्ही कर्ज माफी। आज आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमंदेव या गावात शेतकऱ्याची व्यथा आणि दशा सरकार पण मानण्याच्या उद्देशाने रक्षवेधी म्हणून आम्ही एक अभिनय केला। त्या अभिनयाचा आम्हाला सरकार दाखवायचं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला 3,000 देतात, 5,000 देतात। अरे आमच्या 10 गुंठे पिकाचं उत्पादन काढायला 8,000 रुपये खर्च येतो, आमचं 5-5 हेक्टर पीक गेलं, आमचे 70 ते 80 हजार रुपये नुसतं लागवडीचा खर्च, एक पीक काढायला आम्हाला 1.5-2 लाख रुपये गेल्यानंतर तुम्ही 5,000 फेकत असतात ना देवा भाऊ, हे चुकीचं आहे, की योग्य नाही। आणि अखंड महाराष्ट्रभर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुमचं आडवटाईप काय, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जा ही वाचता असतं तर ही वाचता खूप दाहक आहे। कांदे गेलेत, सोयाबीन गेलेत, घरं वाहून गेले तर गाड्या वाहून गेल्यात, कोणतीही भूमिका घेत नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे म्हणून शेतकरी आज तांडव करीत आहे आणि त्याची ती व्यथा मांडत आहे। पण सरकारने या व्यथा कुठं जाणून घ्यायला पाहिजे, जर शेतकरी त्याच्या मातीत, गावात, त्याच्या घरात, त्याच्या शेतात जर असं तांडव करीत आहे आणि तुम्ही जर पाण्याची भूमिका घेत असाल आणि अल्पमदत करीत असतात तशी योग्य नाही। तुम्हाला दंडवत घातले, लोटांगण घातलं, शेवटी तुमच्या डोक्यावर उभं राहून तुम्हाला सांगतो बाबा आमचं ही पहा, हे आमचं सोयाबीन आहे, हे आमचे कांदे गेले तर याचं पाणी आमच्याकडे, आणि सरकारने 5,000 द्यावा, आणि सरकारची दानत असेल तर सरकारने भिकेची झोळी पसरावा। महाराष्ट्राचा तमाम शेतकरी 50-50 हजार रुपये आणखी तुमच्या खात्यावर टाकायची धमक शेतकऱ्याचे चेष्टा मांडू नका। देवा भाऊ माझं रोप गेलं, कांदे गेले, कर्जमाफी पाहिजे, ते शेतकऱ्याला कमीत कमी 50,000 रुपये तरी हेक्टरीला ही पाहिजे। आमचं 10 लाख रुपये नुकसान झाली देवा भाऊ, 5-5 हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्ट्या केली। चांगलं एवढ्याच्यात आमचं काहीच नाही, लय आमची जमिनी वाहून गेल्या ते पहा या नदीनी, आमच्या येरी गेल्यात, आमच्या भुसारे गेलेत कांद्याचे देवा भाऊ, लय नुकसान झाली देवा भाऊ। देवा भाऊ मला डोक्यावर लागी झालंय। आज आम्ही आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमंदेव या गावात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमच्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी बोलवलं होतं। कृषी मंत्र्यांना तर अनेक वेळेस फोन करतो, पण कृषी मंत्री काय फोन घेत नाहीत। मला फडणवीस साहेब तुमच्यासोबत थोडी चर्चाच करायची आज। फडणवीस साहेब तुम्ही मला सांगा, देश विकून खाणारे उद्योगपती तुम्ही रात्रीत कर्जमाफी देता हो फडणवीस साहेब? तुमच्या संग संवाद साधतोय फडणवीस साहेब मी। अहो जे गुवाहाटी पळून या टायमात तुम्ही काही नाही बघितलं बघू फडणवीस साहेब, व्यथा येतात ह्या भगव्याच्या व्यथा, हिंदुत्ववादी विचाराचे तुम्ही जे मानतात ना फडणवीस साहेब, त्या शेतकऱ्याच्या व्यथा येतो। अजितदादाची 70 कोटी कुठे जाय म्हणे, 70,000 कोटी
स्वच्छ आमच्या यातना ज्यावेळेस येतात त्यावेळेस फडणवीस साहेब 5,000 का हो? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यावा साहेब तुम्ही महाराष्ट्रभर दाखवतात की आम्ही महाराजांचे विचाराचे पायी केलं. मिरचीच्या देठाला हात कलम केले जाते. राजेंद्र आडवले फडणवीस साहेब तुमचे ध्यानात नाही का? गंगामाई पाहुणे आई फडणवीस साहेब आमच्याकडे समजा घेऊन गेले फडणवीस साहेब. कांदे बी गेले आमचे, सोयाबीन गेलं साहेब. घरात भांडण नाही राहिलं, दारात दास जाणवाय नाही साहेब. आमच्या शेताचा भोसरा फडणवीस साहेब वाहून गेला. तुम्हाला काही वाटत नाही का फडणवीस साहेब? 5,000 7,000 8,000 इतकं महाराष्ट्र सरकारचं भिकारी आहे का साहेब? इतकं इतकं भिकारी आता एखादा साधं आहे फडणवीस साहेब माझ्याकडे. समाजसेवक माणूस आहे मी. इतकी जर दयनीय अवस्था असेल तुमच्या सरकारची विकून टाकायला पाहिजे मी. जनतेला कमीत कमी 50,000 देऊ वाटत नाही साहेब तुम्हाला? 50 हेक्टरी 50 साहेब. पोटच्या करून सांभाळू आम्ही गाई. आमच्या गाय माय म्हणता तुम्ही, गोमाताचं रक्षण करता म्हणता तुम्ही साहेब. गंगामाई घेऊन गेली साहेब. तुमचा साधा तलाठी पंचनामा नाही आला साहेब. का हो साहेब? आम्ही पाकिस्तानात येत का? पाकिस्तानात येत फडणवीस साहेब आम्ही? आतंकवाद येत का साहेब आम्ही? नाही तुम्ही म्हणे कुंभमेळा भव्य मदत केली. आम्ही हिंदू आहेत साहेब, स्वागत आहे. पण आमच्या अंतविधीचा आमचा कफनचा धूळ निघाल्यानंतर आमच्या माड्याचा धूळ निघायच्या नंतर तुम्ही आम्हाला 1,00,000 रुपये देता का साहेब? सगळ्यासाठी 5-50,000 ते जरा फडणवीस साहेब. असं काय वागता तुम्ही? यांनी पाहिजे चावून खाजा ना. 1,000 कोटी म्हणजे बरी गाडी भरपूर आहे तुमच्याकडे. तुमच्या दादा की मिटून देतं फडणवीस साहेब. काय गुन्हा आहे आमचा? शेतकरी आहेत म्हणून आमचा हा गुन्हा आहे का? EBM मिशनने तुम्हाला निवडून दिलं हा आमचा गुन्हा आहे का? आमचा नेमका गुन्हा काय? अन्याय अत्याचार सहन करतो हा आमचा फडणवीस भाऊ गुन्हा आहे का? एकनाथ भाऊ, बाळासाहेबांची शिवसेना अशी नव्हती एकनाथ भाऊ. तुम्ही स्वच्छ शिवभक्त सैनिक येत का? तुम्हाला आज शेतकऱ्याच्या व्यथा दिसत नाही का? तांडव चालू ना, बांधव बोलू बोलून. दादा कहा गया तेरा वादा. दुःख होत दादा. किती दिवस मजा पाहणार तुम्ही आमची? जनतेचा उद्रेक होऊन ज्यावेळेस जनता हातात दान मागाय सोडून देऊन ज्यावेळेस तुमच्या संघ संघर्ष येईल ना बाबांनो, तेव्हा या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत देवाभोवतू माती घालणारे लोक हिंडून द्यायची नाही बरं का? थोडं समजून घ्या. तुम्ही आम्ही निवडून द्या सेवक येतं आमच्या सेवेसाठी, आणि तुम्ही जर आमचा कांदा वाहून घ्या आम्हाला 5,000 7,000 म्हणता. ऐकता का तुम्ही? 10,000 6,000 वाहून घ्या 3,000. दानत नसन तर खोडच्या सोडा ना बाबांनो. ही बरं नाही. ही तुम्हाला बांधव नावाने तुमचा टांगा पलटी घोडे गायब. सत्यचा जरी फडणवीस साहेब 70 सोपी नाही बरं का? इंग्रज निजाम पोर्तुगीज समजे आले, काँग्रेस वगैरे होतो तुमच्या आधी. ही जनता आहे आणि प्रत्येकाच्या वेळेस EVM मशीन साथ देत नाही बरं का फडणवीस भाऊ. प्रत्येक वेळेस सरकार बनवायला शेतकरी साथ देतो आणि आयुष्यात फर्स्ट टाइम तो इतका अडचणीत आहे. थट्टा नका मांडू बाय का साहेब? फडणवीस साहेब थट्टा मांडू नका. तुम्हाला समज जमतो. आणि काय म्हणे फडणवीस साहेब तुम्ही 20 मध्ये तुम्ही तर म्हणे सरकार द्यायचंच नव्हतं. हो देवा भाऊ, अहो आता तुम्ही मुख्यमंत्री येत ना राव. आता काय अडचण आहे? समजा सत्तेच्या जागा तुमच्या बशी आता आणि तरी शेतकरी बाबा ना देवाच्या. हे वागणं बरं नाही बघा भाऊ देवा भाऊ. हे वागणं बरं नाही आणि हे पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीला पटत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या आमच्या बांधवांना सांगत होतो देवा भाऊ. आणि तुमच्या पोत आम्हाला कोण येऊन द्यायचंय? तुम्ही जरा समजून घ्या. कांदे गिर जाळे वांदे माय बापांनो कमीच कमी हेक्टरी 50,000 तरी मदत द्या, नाही तर तुमचा काही रे बाबांनो उपयोग नाही. धन्यवाद. तुमच्या पुढे लढायची सुद्धा इच्छा नाही आम्हाला. आमच्या व्यथा तुमच्या पुढे मांडून उपयोग होईल का नाही याची सुद्धा सांगता येत नाही. आजी दादा कानात सांगा, एकनाथ भाऊ कानात सांगतील आणि 50,000 तरी द्यायचे बघा, नाही तर मग तुम्ही या महाराष्ट्रात
हा शेतकरी म्हणतात बाबांनो आम्हाला बी. हा तसं काय सोपं नाही एवढं. धन्यवाद बांधावून सांगतोय, विचार करा. हो सोडा, त्यांना घाम येत नाही तुमचं गुरु ते ऐकत. कर्जमाफी झाली पाहिजे. लय नुकसान झाले माझे. मी दोन आत्महत्या करायची पाळी आली माझी. नाही नाही नाही, सरकारने मदत द्यावा मला. काय नाही काय चला. बस 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 गंगामाई पाहुणे साहेबांना मी गेल्या 8 दिवसापासून फोन लावतोय आमच्या व्यथा मांडायसाठी. हा नंबर चेक करून पहा. त्यांचा फोन 24 घंटे व्यस्तच आहे. मग नेमकं ते कुठे आहेत काय तपासा का ना. फडणवीस साहेब असतील कुठं तर त्यांना म्हणा 2-4 नंबर वापरीत जा, शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्या. धन्यवाद. कृषी मंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे तुम्हीच का साहेब? मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके बोलतोय आष्टी तालुक्यातून साहेब. आष्टी तालुका, आष्टी बीड जिल्हा. बर 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 ठीक आहे साहेब. धन्यवाद साहेब.